सर्व लहान लहान बालगोपालांचं आजच्या आपल्या गोकुळ या आपणा सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात मी नियास लोखंडे आपला रेडिओ मित्र आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? कशी सुरू आहे तुमची दिवाळी? मजेतच असेल. बालमित्रांनो, आजचं जग हे माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि याच माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत रोबोटिक्स याविषयी. ऐकूया तज्ज्ञ अतुल उपासनी यांनी दिलेली माहिती. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण आजच्या युगात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आपोआप आणि कमी कष्टात साध्य व्हाव्या ह्यासाठी मोठ्या प्रमाणात उपकरणांचा वापर करीत आहोत. या उपकरणांमधील महत्त्वाचा घटक म्हणजे रोबोट आणि त्याचा अभ्यास असलेले शास्त्र, ज्याला आपण रोबोटिक्स असे म्हणतो. तर चला तर आपण जाणून घेऊया या रोबोटिक्सबद्दल. रोबोटिक्स ही इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स ही एक शाखा आहे ज्यामध्ये रोबोट्सची संकल्पना, डिझाईन, निर्मिती आणि ऑपरेशन यांचा समावेश आहे. रोबोटिक्स फील्डचा उद्देश बुद्धिमान मशीन्स तयार करणे, ज्यामुळे मानवांना ती विविध मार्गांनी मदत करू शकेल. रोबोटिक्स अनेक प्रकारात असू शकतात. रोबोट एखाद मनुष्यासारखा असू शकतो किंवा रोबोटिक्स ॲप्लिकेशनच्या स्वरूपात देखील असू शकतं. नियम आधारित पुनरावृत्ती कार्य लागू करण्यासाठी आपण सॉफ्टवेअर वापरून ह्या रोबोटचा आणखी चांगला उपयोग करू शकतो. ह्या प्रक्रियेला ऑटोमेशन असे म्हणतात. 21व्या शतकात रोबोटिक्सचे क्षेत्र आणि रोबोट्सचे संभाव्य उपयोग आणि कार्यक्षमतेचा शोध मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी ही कल्पना नक्की नवीन नाही. त्यासाठी आपण थोडासा रोबोटिक्सचा इतिहास बघू. रोबोटिक्स हा शब्द रोबोट या शब्दाचा विस्तार आहे. त्याचा पहिला वापर झेक लेखक कारेल कॅपेक यांच्याकडून झाला होता, ज्यांनी हा शब्द 1920च्या रॉमसच्या युनिव्हर्सल रोबोट्स नाटकात वापरला होता. 1940च्या दशकात ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने विज्ञान कथा लेखक आयझॅक आसिमोव्ह यांना हा शब्द वापरणारे पहिले व्यक्ती म्हणून श्रेय दिले होते. आसिमोव्हच्या कथेनुसार त्यांनी रोबोट्स आणि स्मार्ट मशीनच्या वर्तनाचे 3 मार्गदर्शक तत्त्वे सुचवली होती. त्यातलं पहिलं तत्त्व, रोबोट्सने कधीही मानवाला इजा करू नये. दुसरं तत्त्व, नियम 1चे उल्लंघन न करता रोबोट्सनी मानवांकडून सूचनांचे पालन केले पाहिजे. तिसरा नियम असे की रोबोट्सनी इतर नियमांचे उल्लंघन न करता स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. रोबोटिक्सचे हे 3 नियम आजपर्यंत टिकून आहेत. नंतरच्या काही दशकानंतर 1961मध्ये युनिमेट नावाचा पहिला प्रोग्राम करण्यायोग्य रोबोट तयार करण्यात आला. हा रोबो डायकास्ट मशीनमधून स्कॅन्डिंग मेटलचे तुकडे हलवण्याच्या डिझाईनवर आधारित होता. यानंतर स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटने शेके हा रोबोट तयार केला. तो पहिला मोबाईल रोबोट होता. मोबाईल रोबोची क्षमता मर्यादित असते, परंतु तो मर्यादित क्षमतेत असला तरी पर्यावरणाचे सर्व आकलन करू शकतो. आता आपण रोबोटिक्स कुठे कुठे वापरतात त्याची उदाहरणं बघूया. आज औद्योगिक यंत्रमानव तसेच इतर अनेक प्रकारचे रोबोट कार्य करण्यासाठी वापरले जातात. रोबोट हे रोबोटिक आर्म, सहयोगी रोबोट ज्याला कोबोट म्हणतात, रोबोटिक एक्सोस्केलेटन किंवा पारंपरिक ह्युमनाइड रोबोट्सचे रूप घेऊ शकतात. औद्योगिक रोबोट आणि रोबोट शस्त्रे उत्पादक आणि गोदामांमध्ये वापरली जातात. रोबोट कार्य करण्यासाठी त्याला संगणक प्रोग्रामिंग आणि अल्गोरिदमची आवश्यकता असते. हे रिमोट कंट्रोलने मॅन्युप्युलेट केल्या जाऊ शकतात. यामध्ये ॲक्टिवेटर, कंट्रोल सिस्टम आणि रिअल टाईम सेन्सर्सची आवश्यकता देखील असते. रोबोट किंवा रोबोटिक सिस्टम काय असते, काय करते याची माहिती देण्यासाठी ऑटोमेशन देखील मदत करत असते. यातील रोबोटिक्सचे आणखी काही ॲप्लिकेशन्स आपण उदाहरणासहित बघू. होम इलेक्ट्रॉनिक्स. आपण घरातल्या बऱ्याच कामांमध्ये रोबोटचा वापर करत असतो. मानवी हस्तक्षेपाशिवाय व्हॅक्यूम क्लीनर, लॉन मूव्हर्स आपोआप कार्य करण्यासाठी प्रोग्राम केलेले असतात. त्यानंतर आपण होम सिक्युरिटीमध्ये सुद्धा रोबोट्सचा वापर करतो. घराच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेराचा वापर केला जातो. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या रोबोट्सचा समावेश केला आहे. घरातील ऊर्जेच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी रोबोटचा वापर केला जाऊ शकतो. आपण आपल्या घराची संपूर्ण सुरक्षा एका क्लिकवर सांभाळू शकतो. असे होम सिक्युरिटी मॉनिटरिंग सेवासुद्धा उपलब्ध असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, ऑब्जेक्ट ओळखणे, त्याची नैसर्गिक भाषा प्रक्रिया,
भविष्यसूचक देखभाल आणि विशेषतः ऑटोमेशनमध्ये रोबोटिक्सचा AI आणि मशीन लर्निंग प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. डेटा सायन्स, ज्याला आपण डेटा विज्ञान म्हणतो, डेटा क्लिनिंग, डेटा ऑटोमेशन, डेटा ॲनालिटिक्स आणि विसंगती शोधणे यासह कार्य करण्यासाठी डेटा सायन्सचे क्षेत्र रोबोटिक्सवर अवलंबून असते. रोबोट्सचा वापर आपण कायद्याची अंमलबजावणी आणि सैन्य दलात देखील करतो. रोबोट प्रणाली कायद्याची अंमलबजावणी आणि सैन्य दोन्हीसाठी वापरली जाऊ शकते. पोलीस कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अनेक स्वयंचलित रोबोट वापरतात. वाहतूक पोलीस CCTV यंत्रणेचा वापर करून वाहतुकीवर लक्ष ठेवतात. लष्करी दलाच्या सैन्यांच्या ऑपरेशन्समध्ये रोबोटिक सिस्टमचा वापर पाळत ठेवण्यासाठी आणि अनेक शोध मोहिमांसाठी केला जाऊ शकतो. ह्यासाठी रोबोट ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रोबोटिक्सचा वापर युद्धभूमीवर सैनिकांची गतिशीलता सुधारण्यासाठी देखील केला जातो. पाईपलाईनमधील गंजलेल्या गोष्टी तपासण्यासाठी अनेक रोबोटिक प्रणाली वापरल्या जातात. रोबो प्रणाली वापरून इमारतीची संरक्षणात्मक अखंडता तपासली जाऊ शकते. रोबोटिक्सचा मोठ्या प्रमाणावर उत्पादन कार्यामध्ये देखील वापर केला जातो, जसे की रोबोटिक्स स्मार्ट कारखान्यांमध्ये, स्वयंचलित वाहनांमध्ये देखील वापरले जातात. नॅनो टेक्नॉलॉजी, रोबोटिक्सचा वापर अतिशय लहान एकात्मिक प्रणाली तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मायक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टीम्सच्या निर्मितीमध्ये रोबोटिक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. जैव अभियांत्रिकी आणि आरोग्य सेवा यामध्ये देखील सर्जिकल रोबोट्स, सहाय्यक रोबोट्स, लॅब रोबोट्स, टेलिमेडिसिन रोबोट्स ही आरोग्य सेवा आणि जैव अभियांत्रिकी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या रोबोटिक्सची काही उदाहरणे आहेत. एरोस्पेस, रोबोटिक्सचा वापर ड्रिलिंग, पेंटिंग, कोटिंग, तपासणी आणि विमानाच्या घटकांच्या देखभालीसाठी देखील केला जाऊ शकतो. स्पेस स्टेशनमध्ये ही मोठ्या प्रमाणात रोबोट्सचा वापर होत असतो. अशा अनेक ठिकाणी रोबोट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आता आपण रोबोटिक्सचे प्रकार किती आणि कोणते आहेत त्यावरही थोडेसे बोलणे गरजेचे आहे, म्हणून आपण त्यावरही थोडी चर्चा करू. तर रोबोट विशिष्ट कार्य करण्यासाठी आणि वेगवेगळ्या वातावरणात कार्य करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. काही सामान्य प्रकारचे रोबोट विविध उद्योगांमध्ये वापरले जातात. औद्योगिक रोबोट, उत्पादन आणि वेअरहाऊस सेटिंग्समध्ये वारंवार वापरले जाणारे हे रोबोट वेल्डिंग, पेंटिंग, असेंब्लिंग, सामग्री हाताळणी करतात. ह्यांचा वापर ऑटोमोबाईल निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो. घरगुती कामे, आदरातिथ्य, किरकोळ कामे आणि आरोग्य सेवा यासारख्या विविध परिस्थितींमध्ये हे रोबोट्स विविध क्षेत्रात वापरले जातात. ह्या रोबोट्सना सेवा देणारे रोबोट्स किंवा सर्व्हिस रोबोट्स असे म्हटले जाते. स्वच्छता रोबोट्स, मनोरंजन रोबोट्स, वैयक्तिक सहाय्यता यंत्रमानव ही त्याची काही उदाहरणे आहेत. वैद्यकीय रोबोट, हे रोबोट रोबोटिक शस्त्रक्रिया, आरोग्य सेवा सेटिंग्समध्ये निदान करण्यासाठी मदत करतात. स्वयंचलित वाहने यामध्ये देखील रोबोट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे यंत्रमानव मुख्यतः वाहतुकीसाठी वापरले जातात. त्यात सेल्फ ड्रायव्हिंग कार, ड्रोन आणि ऑटोमेटेड डिलिव्हरी रोबोट्सचा समावेश होतो. ह्युमनाइड रोबोट्स, हे रोबोट मानवी हालचाली आणि कृतींचे अनुकरण करण्यासाठी प्रोग्राम केलेले आहेत. ते मानवासारखे दिसतात आणि त्यांचा उपयोग संशोधन आणि करमणुकीत केला जाऊ शकतो. कृषी रोबोट, हे रोबोट्स शेती आणि शेतीच्या कामात वापरले जातात. ते लागवड करू शकतात, कापणी करू शकतात, कीटकनाशके लावू शकतात आणि पिकांचे आरोग्य तपासू शकतात. अन्वेषण आणि अंतराळ रोबोट, हे यंत्रमानव अवकाशात तसेच पृथ्वीवरील कठोर प्रदेशात शोधण्याच्या मोहिमांमध्ये वापरले जातात. उदाहरणांमध्ये मंगळ मोहिमेवर वापरल्या जाणाऱ्या पाण्याखालील एक्सप्लोरेशन रोबोट्स आणि रोवर्स यांचा समावेश आहे. संरक्षण आणि लष्करी रोबोट, हे रोबोट पाळत ठेवणे, बॉम्ब निकामी करणे आणि शोध किंवा बचाव मोहिमांसह लष्करी कार्ये आणि ऑपरेशन्समध्ये मदत करतात. ते विशेषतः अज्ञात भूप्रदेशांमध्ये ऑपरेट करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. शैक्षणिक रोबोट, हे रोबोट्स मुलांना रोबोटिक्स, त्यांचं प्रोग्रामिंग आणि समस्या सोडवण्यासाठी शिकवण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी तयार केलेले आहेत. शैक्षणिक यंत्रमानवाची ही काही उदाहरणे आहेत. अशा प्रकारे इतके रोबोट्सचे प्रकार आपण बघितले. आता थोडंसं आपण या रोबोटिक्सच्या भविष्याबद्दल बोलूया. AI, मशीन लर्निंग आणि सेन्सर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे रोबोट अधिक कार्यक्षम आणि लवचिक आणि स्वायत्त होत आहेत. ते भविष्यात विविध उद्योग आणि अनुप्रयोगांमध्ये वाढत्या प्रमाणात आवश्यक भूमिका बजावतील असा अंदाज आहे. आपल्या सभोवताली जास्तीत जास्त ठिकाणी रोबोट्सचा वापर आपण करतो आहोत. दिवसेंदिवस हा वापर वाढत जाणार असल्याने भविष्यात आणखी कोणत्या क्षेत्रात यांचा वापर होऊ शकतो हे बघणे खूप रंजक ठरणार आहे. आशा करतो आजची माहिती तुम्हाला खूप आवडली असणार. ह्यानंतरच्या माहितीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.
तर बालमित्रांनो, आताच आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ह्या मालिकेत रोबोटिक्स या विषयी माहिती जाणून घेतलीत अतुल उपासनी यांनी दिलेल्या त्यांच्या या भाषणातून. ऐकूया आपल्याच आवडीचं हे गीत.